नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे शुद्ध कोकोनट ऑइल, ते पण घरीच नारळापासून, ओल्या नारळापासून। मी 3 नारळ असे कट करून घेतले, काप करून घेतले। 3 नारळाचे स्वच्छ धुवून घेतले आणि मिक्सरला आता मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून मी मिक्सरला लावून घेणार आहे। मिक्सरला हे असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। आता बघा, आपण मिक्सरला लावून घेतले। आता आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे। सर्व चाळणीमध्ये गाळून आपल्याला नारळाचं दूध अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे। तुम्ही पातळसा असं कापड घेऊन सुद्धा करू शकता, चाळणीमध्ये पण इझिली होऊन जातं। हे बघा, आपण पहिल्या वेळेस केल्यामुळे असं घट्ट असं दूध आलं। आता सेकंड आणि थर्ड वेळा आपल्याला असं करायचं आहे। आता आपण दुसऱ्या वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला लावून घेऊया। आता पहिल्या वेळेस जे दूध आपण नारळाचं दूध निघालं होतं ते घट्ट होतं। आता सेकंड टाइम थोडं आपलं पातळ दूध निघणार आहे। असंच आपल्याला 3 वेळा करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व नारळाचं आपण असं 3 वेळा आता करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पूर्ण पातळसा असं कापड घेतलं आहे। मी कापड असं चाळणीवरती ठेवून मी दूध गाळून घेते, कारण की खाली जर थोडंसं बारीकसर राहिलं असेल तर ते पण आपलं निघून जाईल। सर्व असं काढून घ्यायचं आहे आणि जे हे दूध आपलं आता तयार झालेलं आहे हे आपल्याला 24 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता आपण झाकण ठेवून हे फ्रीजमध्ये याला ठेवून देऊया। आता फ्रीजमध्ये आपण 24 तास झालेले आहेत त्याच्यामध्ये ठेवलेले आहे। नंतर आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 2 ते 3 तास अशा पद्धतीने। हे बघा, कसं आपलं मस्त असं घट्टसर झालेलं आहे दूध। जी मलाई आहे वरची ती काढून आपल्याला एका कढईमध्ये आता टाकून घ्यायचं आहे। हे बघा, मलाई काढून आपल्याला पूर्ण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती आपण पूर्ण आता करून घेऊया। फास्ट मीडियम गॅस करत असं आपल्याला करत घ्यायचं आहे। बघा कसं तेल आपलं निघायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीनं घरीच असं खूप छानसं असं कोकोनट ऑइल तयार होतं आणि हेअरसाठी पण खूप उपयुक्त आहे। असं तेल आपण जेव्हा बनवतो तेव्हा बापरे, सर्व घरांमध्ये असं कोकोनट ऑइलचं पूर्ण वास होऊन जातो। खूप छान असं फील होतं। हे बघा, आता आपलं मस्त तेल सर्व तयार झालेलं आहे। जास्त पण आपल्याला जाळायचं नाही आहे। आता आपण तेल एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा। घरच्या घरी शुद्ध कोकोनट ऑइल तयार होतं। केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि एका भरणीमध्ये नंतर तुम्ही भरून ठेवू शकता। हे बघा, किती स्वच्छ असं आपलं ऑइल तयार झालं आहे।